नमस्कार मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागात लक्ष्मी आनंदीला कृष्ण जन्माची गोष्ट सांगत असते. ती गोष्ट ऐकून आनंदी लक्ष्मीला विचारते की ज्याप्रमाणे देवकीने कृष्णाला यशोदेकडे सोपवलं त्याचप्रमाणे भावना आईने मला तुमच्याकडे सोपवलं का? आनंदीचा हा निरागस प्रश्न ऐकून लक्ष्मी आणि श्रीनिवास यांचे डोळे भरून येतात. आनंदी त्यांना म्हणते की मला सगळेजण सोडून जातात, आधी आई, मग बाबा, आजी आणि आता भावनाताई सुद्धा, पण तुम्ही दोघे मला सोडून नाही ना जाणार? लक्ष्मी रडतच तिला आश्वासन देते की ते तिला कधीच सोडून जाणार नाही. त्यांच्या बोलण्यादरम्यान भावनाचा व्हिडिओ कॉल येतो. आनंदी पटकन कॉल उचलते. भावना आनंदीला पाहून रडते, तर आनंदी तिला सांगते की ते ठीक आहे, आजीने तिला जेवण भरवलं आणि गोष्टही सांगितली. हे ऐकून भावनाला समाधान वाटतं. लक्ष्मी आणि श्रीनिवास भावनाची चौकशी करतात. भावना सांगते की ती ठीक आहे. त्याच वेळी सिद्धूचा व्हिडिओ कॉल येतो. आनंदी त्यालाही ॲड करते. सिद्धूला पाहून आनंदी आणि श्रीनिवासला आनंद होतो. सिद्धू आनंदीची विचारपूस करतो, ज्यामुळे भावना चिडते. लक्ष्मी सिद्धूला दुर्लक्षित करून भावनाशी बोलते, ज्यामुळे गोंधळ होतो. श्रीनिवास लक्ष्मीला समजावण्याचा प्रयत्न करतो, पण ती ऐकत नाही. सिद्धू कॉल कट करतो. भावना चिडून म्हणते की सिद्धूने चुकीच्या वेळी कॉल केला, मग तीही फोन ठेवते. दुसरीकडे नीलांबरी तिच्या खोलीत पत्रकार परिषदेसाठी आदिराजच्या भाषण लिहित असते. आदिराजला ते खोटं वाटतं आणि पप्पांना आवडणार नाही असं तो म्हणतो. नीलांबरी चिडून म्हणते की तो स्वतःसाठी कधीच प्रयत्न करत नाही आणि ती मदत करत असली तरी त्याला ते आवडत नाही. ती भाषण फाडून टाकते आणि निघून जाते, ज्यामुळे आदिराजला वाईट वाटलं. वीणा भावनांच्या खोलीत येते आणि संतोषने भावनाची सामान वरदच्या खोलीत ठेवलेले पाहून तिला धक्का बसतो. संतोष म्हणतो की ही खोली आपल्याला मिळावी म्हणून त्याने असे केले, कारण वरदला अभ्यासासाठी वेगळी खोली हवी आहे. पण वीणा म्हणते की ही खोली वेकी आणि आरतीला देऊ. त्यांच्या वादामुळे वरदला जाग येते आणि तो त्यांना बाहेर जाऊन बोलायला सांगतो. वीणा तिथून निघून जाते. सिद्धू भावनासोबत लग्न झाल्यामुळे खूप आनंदात असतो. तो घरात जात असताना पाऊस सुरू होतो आणि तो भिजतो. खोलीत गेल्यावर भावनाला पाहून तो स्वप्नात असल्यासारखे वागतो आणि भावना त्याचे केस कोरडे करत असल्याचं त्याला वाटतं. भावना त्याला टॉवेल तोंडावर टाकून खाली बसवते आणि केस कोरडे करायला सांगते. सिद्धू म्हणतो की रोज असेच केस कोरडे करणार असेल तर तो रोज भिजून येईल. त्याला शिंका येतात. भावना त्याला कपडे बदलायला सांगते आणि त्याचा कुर्ता काढायला तयार होते. हे सर्व सिद्धूचे स्वप्न असते. भावना तिथे येते आणि त्याला हसताना पाहून चिडते. सिद्धू भानावर येऊनही त्याची खोली असल्याचं म्हणतो, पण भावना रडते. सिद्धू घाबरून तिला मारण्यासाठी सांगतो, पण ती त्याला विचारते की आता आपण दोघे इथे या खोलीत राहणार का? सिद्धू म्हणतो की नाही, ही खोली आता तिची आहे आणि तो बाहेर झोपायला जाईल. तो आपले सामान घेऊन बाहेर पडतो. भावना अजूनही रडत असते. जान्हवीला झोप लागत नाही. ती जयंतकडे संशयाने पाहते. जयंतने ससा का आणला असेल? त्यात काही वेगळा अर्थ तर नसेल ना, असे तिला वाटते. तो रेकॉर्डर लावला होता तसा त्याने आत्ताही काही केले नसेल ना, असे वाटून ती स्वयंपाकघरात आणि हॉलमध्ये शोधाशोध करते. तिथे काही न सापडल्याने ती निराश होते. त्याच वेळी जयंत येतो आणि तिला काय करत आहेस असे विचारतो. जान्हवी घाबरते आणि सशाला खायला आणायला आल्याचे खोटे सांगते. जयंत तिला झोपायला सांगतो. विश्वाला जान्हवी फक्त त्याला मित्र मानते हे कळते. तिला त्याच्यावर प्रेम नाही आणि तो फक्त मित्र म्हणून तिच्याशी का बोलत नाही हे तिला जाणून घ्यायचे होते. तो आता पुढे जाण्याचा निर्णय घेतो. जान्हवीचा विचार न करण्याचा तो निश्चय करतो, कारण यामुळे एक मोठी व्यवसायाची संधी हातून निसटणार असते. तो जयंत कानेटकरांना मीटिंग्स ऑफिसमध्ये ठेवण्यास सांगण्याचा निर्णय घेतो, जेणेकरून जान्हवीला भेटण्याचा प्रश्नच येणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी काडेपाटलांच्या घरी देवीची आरती सुरू असते. भावनाई आरतीत सहभागी होते. आरती संपल्यानंतर घरातील लोक तिच्याकडे पाहून चिडतात. संपतराव तिला विचारतात की अशा वेशात येण्याची तिची हिंमत कशी झाली. रेणुकाला येथे सुनेकडे लक्ष न दिल्याने बोलतात. आजी भावनाला तिची चूक
कळत नसल्याबद्दल ओरडतात आणि मोठ्या घरच्या सुना कशा राहतात हे तिला कळायला पाहिजे असं म्हणतात. रेणुका निलंबरीला घेऊन भावनासमोर जाते आणि निलंबरी मार्फत तिला सुनांनी कसं राहावं हे सांगते. भावना रडत म्हणते की तिला जरीच्या साड्या नेसण्याची सवय नाही आणि ती माहेरी असेच कपडे घालायची. आजी आणि रेणुका तिच्यावर अजूनच चिडतात. आजी म्हणते की तिच्या माहेरी हे सर्व चालत असेल पण इथे नाही. दागिने आणि साड्या घालायला ऐपत लागते आणि ती तिच्या घरच्यांची नाही. तिला लगेच जाऊन तयार व्हायला सांगतात, नाहीतर बाहेरचे लोक त्यांची लाज काढतील. भावनाला खूप वाईट वाटतं. सिंचनाई भावनाला चिडवते. भावना रडतच तिथून निघून जाते. संपतराव रेणुकाला म्हणतात की मुलाला मुठीत नाही ठेवता आले, निदान सुनेला तरी ठेवा. आजीही भावनावर लक्ष ठेवण्यास सांगून निघून जातात. रेणुकाचा भावनावरचा राग वाढतो. दुसरीकडे लक्ष्मी रडत बसलेली असते. श्रीनिवास तिला विचारतो, काय झाले लक्ष्मी? सांगते की तिने सवयीप्रमाणे भावनाचा डब्बा भरला आणि आता आपली मुलगी सासरी गेल्याचे आठवले. हे ऐकून श्रीनिवासलाही वाईट वाटतं. वीणा आणि आरती तिथे येतात आणि लक्ष्मीला समजावतात की त्या दोघीही तिच्या मुलीच आहेत. लक्ष्मी त्यांना जवळ घेते. वीणा आणि आरतीलाही भावनाची आठवण येते. लक्ष्मी त्यांना शांत करते की भावना लवकरच त्यांना भेटायला येईल. श्रीनिवास त्यांना हसताना पाहून म्हणतो की आधी लक्ष्मी रडत होती, मग त्या दोघी तिला समजावत होत्या आणि आता त्या दोघी रडतायत आणि लक्ष्मी त्यांना समजावते. हे ऐकून तिघींनाही हसू येतं. भावना एकटीच तिच्या खोलीत बसलेली असते. निलंबरी आणि रेणुका तिथे येतात. रेणुका भावनासाठी जरीच्या साड्या आणि दागिने आणते. ती निलंबरी मार्फत भावनाला सांगते की मोठ्या घरची सून होण्याचे स्वप्न अनेक जणी पाहतात, पण ज्याचे ते पूर्ण होते त्यांना मोठ्या घरात कसं राहायचं हे कळायला हवं. फक्त लग्न होऊन कोणी सून बनत नाही, तर सासरच्या प्रथा परंपराही स्वीकारायला लागतात. ती भावनाकडे रागात पाहते आणि तिला लवकर तयार होऊन बाहेर यायला सांगते. पण भावना म्हणते की तिला हे जमणार नाही. ती अशा साड्या घालून घरात बसू शकत नाही. तिला त्यात आरामदायक वाटत नाही. रेणुका खूप चिडते आणि तिला निर्लज्जपणे उलट उत्तर देत असल्याचे म्हणते. भावना पुन्हा नम्रपणे तिला जमत नसल्याचे सांगते. निलंबरी रेणुकाला बाहेर जायला सांगते आणि भावनाला समजावते की तिला या सगळ्याचा त्रास होत आहे हे तिला माहीत आहे, पण थोडा त्रास सहन करावा लागेल. वातावरण शांत झाल्यावर सर्व काही ठीक होईल असे तिला आश्वासन देते. सासरच्या प्रथा परंपरा पाळाव्या लागतात. तिलाही यातून जावे लागले आहे असे निलंबरी सांगते. तिला कधीही काही बोलायचे असेल तर ती तिच्याशी बोलू शकते असे निलंबरी सांगते. भावना तिच्याकडे बघत राहते आणि निलंबरी तिथून निघून जाते. जान्हवी सशासोबत खेळत असते. जयंतला जाग येते आणि जान्हवीला खोलीत सशासोबत खेळताना पाहून तो चिडतो, कारण सगळीकडे पसारा झालेला असतो. जान्हवी रात्रभर झोपली नसल्याचे सांगते, कारण सशाला भूक लागली होती आणि ती त्याच्यासोबत खेळत होती. जयंत चिडतो, पण जान्हवीचे त्याच्याकडे लक्ष नसते. जयंत तिला चहा नाश्ता बनवायला सांगतो, पण जान्हवी त्याला स्वतःसाठी बनवायला सांगते, कारण ती रात्रभर झोपलेली नाही. जयंत रागात तिच्याकडे पाहतो, पण जान्हवी सशासोबत खेळण्यातच मग्न असते. जयंत रागात बाहेर निघून जातो. भावना एक साडी घेऊन आरशासमोर बसते. तिला स्वतःला इतकं बदलावं लागेल असं कधीच वाटलं नव्हतं, पण बाह्य रूप जरी बदलले तरी आपले विचार कोणीही बदलू शकणार नाही हे तिला कळते. ती काळे पाटलांनी सांगितल्याप्रमाणे तयार व्हायला सुरुवात करते. जयंत ऑफिससाठी निघालेला असतो आणि जान्हवीला हाक मारतो. जान्हवी सोफ्यावर झोपलेली असते. जयंत तिला जागं करतो, पण ती त्याला नंतर बोलू म्हणून ऑफिसला जायला सांगते. जयंतला रुमाल विसरल्याचे लक्षात येते आणि जान्हवीला आणायला सांगतो, पण ती त्याला स्वतः आणायला सांगते. जयंत रागात खोलीत जातो आणि रुमाल घेऊन येतो. तो जान्हवीकडे त्याचा डब्बा मागतो, पण ती लक्ष देत नाही. तिचा ससा शोधत असते. जयंत ऑफिसमध्येच काहीतरी खाईन असा विचार करून निघून जातो. त्याला वाटते की जान्हवी त्याला निरोप देण्यासाठी बाहेर येईल, पण जान्हवी तिच्या सशासोबत खेळण्यातच मग्न असते. जयंत तिच्याकडे वळून पाहतो, पण जान्हवीचे लक्ष जात नाही. जयंत चिडतो आणि घरातून बाहेर पडतो. सिद्धू रागात किचनमध्ये जातो, जिथे निलंबरी असते. निलंबरी भावनाने काही खाल्ले का असेल का असे विचारते, ज्यामुळे सिद्धू चिडतो आणि तिला मगाशी घरच्यांसमोर गप्प का होती असे विचारतो. निलंबरी रडत म्हणते की ती या घरची सून आहे आणि उघडपणे त्यांना पाठिंबा देऊ शकत नाही. तिचे बोलणे
ऐकून सिद्धू शांत होतो. त्याच वेळी भावना तिथे येते आणि ते सर्व ऐकते. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.